पाईप पारदर्शकतेसंबंधी ग्राहक प्रबोधन समितीने उठवला आवाज। पेट्रोल पंपावरील काळी पाईप जिच्यामधून गाडीमध्ये पेट्रोल आणि डिझेल सोडलं जातं त्यामधून नक्की पेट्रोल किंवा डिझेल टाकीमध्ये नेमके किती पडते ते आतमध्ये जाते की नाही याबद्दल मोठी शंका आहे। याचा होणारा फायदा पंप मालक घेत आहेत आणि यामधून ग्राहकांची मोठी फसवणूक होताना दिसत आहे। यासाठी पेट्रोल पंपावरील हा काळा पाईप बदलून त्यामध्ये पारदर्शक पाईप वापरावा। सदरची कारवाई येत्या 15 दिवसात करण्यात यावी अन्यथा ग्राहक प्रबोधन समिती तीव्र आंदोलन छेडेल। याची जबाबदारी आपली असेल अशी खबरदारी आपण घ्यावी अशी विनंती मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना ग्राहक प्रबोधन समितीच्या अधिकाऱ्यांनी पत्राद्वारे केली आहे। यातीलच एक प्रत दहिवडी तहसील कार्यालयात आज ग्राहक प्रबोधन समितीचे अध्यक्ष राजू मुळीक आणि सहकाऱ्यांनी दिली। 3D न्यूज विनायक पवार, पंढरपूर। महाराष्ट्रातील संपूर्ण घडामोडी व अपडेट्स मिळवण्यासाठी Google वरती जाऊन वेबसाईट 3dnews.in ला भेट देऊ शकता आणि सर्व बातमीचे व्हिडिओज पाहण्यासाठी YouTube वरती 3D न्यूज नेटवर्क टाइप करा व सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी घंटीवर क्लिक करा। YouTube वरील बातमीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी खालील कमेंट बॉक्स वरती कमेंट्स टाइप करा। 3D न्यूज चॅनल।